बजरंग बाप्पा सोनवणे जे आहेत ते बीडचे उमेदवार माझ्यासोबत आहेत. खरं तर कधी नॉमिनेशन भरणार आहात आणि कशी सगळी तयारी सुरू आहे? आज बैठक सुद्धा झाली. बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेचा उमेदवार म्हणून मी जी तयारी करतोय त्याच्या अनुषंगाने आमच्या पार्टीने आणि पक्षांनी सर्व इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी असं ठरवलेलं आहे की 22 तारखेला 22 एप्रिल 2024 रोजी नामनिर्देशन पत्र आघाडीचा उमेदवार म्हणून मी दाखल करणार आहे. खरं तर अशोक पाटील जे आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांची सुद्धा भेट झाली. तुमच्या गळ्यात दिसतोय पंजा, पण तो सोबत असतील असं वाटतंय? नक्की असतील. आमच्याकडे तुम्ही शंका घेऊ नका. आता सर्वांचे संबंध असतात, एकेकाला भेटले असले तरी भेटणं हा त्याचा अधिकार आहे. भेटले असतील कुठे एखाद्या कार्यक्रमात. आता आपण एखाद्या लग्नात भेटतो, एखाद्या कुठल्या कार्यक्रमात भेटतो म्हणून असं नाही. काँग्रेसचं काम म्हणजे काँग्रेस माझ्या बरोबर एंटायर आहे आणि तुम्ही त्याच्या पुढचं बघा. आत्ताच आदरणीय रजनीताईंचा आशीर्वाद घेऊन आलोय. जिल्हाध्यक्ष होते, सर्व त्यांची टीम होती आणि तुम्हाला भेटायची 2 दिवसात दिसेल काय. एकूणच जिल्ह्याभरामध्ये वातावरण झालेलं आहे. मराठा वोट जे मतदार आहेत त्याचं ध्रुवीकरण होताना दिसतं का? मेटेताईंची उमेदवारी ते सुद्धा लढण्यावर आणखी ठाम आहे. आता ह्या मीडियाला तुम्हाला कोणाला काय मानायचंय काय माहिती आहे याच्यावर मला काही बोलायचं नाही. ज्यावेळेस जी घटना घडेल त्यावेळेस आपण बघू. आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार डिक्लेअर झाला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मी डिक्लेअर आहे. वंचितचा एक उमेदवार 2 डिक्लेअर झाले. आता पुन्हा कोण कोण उभारणार आहे, काय होणार आहे, ही ज्यावेळेस कळेल त्यावेळेस बोलू. शेवटचा प्रश्न, अर्ज दाखल करणार, शक्ती प्रदर्शन होणार आहे का आणि कोणी येणार आहे का नेता वडाने? नाही, आज या गोष्टीवर सांगताना मला थोडस पक्षाशी चर्चा करावं लागेल. आज मला आदरणीय आमचे निरीक्षक गोरे साहेबांनी सांगितले की आपल्याला 22 फॉर्म दाखल करायचा आहे. मला पण त्याच्यातली एवढी माहिती घेतो आणि आपल्याला दुसऱ्या भेटीत कळवतो. 22 तारखेला बजरंग बाप्पा सोनवणे जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या अगोदर गाठीभेटी त्याचबरोबर बैठकांचं सत्र सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये 22 तारखेला त्यांचं शक्ती प्रदर्शन कसं होणार, त्याचबरोबर काँग्रेस आणि इतर मित्र पक्ष त्यांच्या सोबत कशा पद्धतीने राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विष्णू गुर्गे, जी 24 तास, बीड.